अमेरिकेत भाज्यांचे दर गगनाला. मराठी महिलेने शेअर केला व्हिडिओ. पहा व्हायरल व्हिडिओमागचे सत्य. अमेरिकेत वेळ वाचवण्यासाठी कापलेल्या भाज्या खरेदी केल्या जातात, पण या भाज्यांची किंमत पाहून तुमचंही डोकं चक्रावून जाईल. चला पाहूयात व्हायरल होणारा व्हिडिओ. रात्रीचं भाज्या निवडून कांदा, टोमॅटो कापून वगैरे ठेवला की काम सोपं होतं. आणि हल्ली तर घराघरात रेफ्रिजरेटर असल्यामुळे काही लोक तर आठवडाभराच्या भाज्या निवडून स्वच्छ करून छान बारीक कापून आणि टोमॅटो सुद्धा याची किंमत पाहून तर मग कळालं लोक वेळ विकत घेतात. तुम्ही असतात तर वेळ वाचवला असता की पैसे. काही जण तर भाज्या कापण्याची देखील मेहनत घेत नाहीत, थेट कापलेल्या भाज्याच खरेदी करतात. पण विचार करा, अमेरिकेत या कापलेल्या भाज्यांची किंमत काय असेल? कारण तिथे भारतीय वस्तू अशाही खूप महाग मिळतात. तर मग कापलेली कोथिंबीर, कांदा, टोमॅटो खरेदी केला तर किती रुपयांना मिळतील? एका मराठी महिलेने हा प्रश्नाचं उत्तर दिले. भाज्यांच्या किमती पाहून तुमचंही डोकं चक्रावून जाईल. हा व्हिडिओ पुणेकर इन अमेरिका या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अमेरिकेत राहणारी एक मराठी महिला सुपर मार्केटमध्ये कापलेल्या भाज्या किती रुपयांना मिळतात हे दाखवते. जर तुम्ही चिरलेला कांदा घेतला तर 572 रुपये खर्च करावे लागतील. कोथिंबीर 286 रुपये आणि टोमॅटो 382 रुपये. आणि याचप्रमाणे इतरही भाज्यांच्या किमती अशा शेकड्यांच्या घरात आहेत. या व्हिडिओचा शेवटी महिलेने एक महत्त्वाचं वाक्य उच्चारलंय. काही लोक पैसे खर्च करून वेळ विकत घेतात. असो, तुम्ही कशाला महत्त्व देता, वेळ वाचवण्याला की पैशांना? हा व्हिडिओ 38,000हून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसंच अनेकांना या व्हिडिओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत. हल्ली लोकांची जीवनशैली खूप व्यस्त झाली आहे. लोकांकडे जेवण करण्यासाठी देखील पुरेसा वेळ नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे वेळ आणि मेहनत वाचवण्यासाठी ते आधीच कापलेल्या भाज्या खरेदी करतात. असो, या प्रकरणी तुमचं मत काय आहे? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.